यांच्या स्मरणार्थ श्री संतोष हेंदर चौधरी याचकडून ट्रॉफी आलेली आहे. त्यानंतर उत्कृष्ट फलंदाजाची जी ट्रॉफी आहे ती स्वर्गीय वैतरणा गायकवाड यांच्या स्मरणार्थ श्री पंडित गोविंद गायकवाड याचकडून आलेला आहे. उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाजाची ट्रॉफी आहे. त्यानंतर मॅन ऑफ द मॅचची जी ट्रॉफी आहे स्वर्गीय सुनील मोतीराम चौगुले यांच्या स्मरणार्थ श्री दर्शन सुनील चौगुले याचकडून आलेले आहे. हे सर्वचे आम्ही मनपूर्वक आभार मानतो. तर आजच्या दिवसाचा शेवटचा सामना असेल वीर तानाजी दापोडे विपक्ष चेरोबाकोन. नाणेफेक जिंकलेले वीर तानाजी दापोडे संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. तर फलंदाजीचं निमंत्रण दिलेलं आहे चेरोबाकोन संघाला. तुझ्या पायरीशी कोणी सा
एक मोठा फलंदाजी ते बाद होत आहे चेरोबा कोण संघाचा 0 या धावसंख्येवर चांगली सुरुवात करून दिलेली आहे हेमंत यांनी आपल्या संघासाठी एक महत्त्वाचा गडी त्याने बाद केलेला आहे. नवीन फलंदाज येतोय देवेंद्र आलेला आहे नवीन फलंदाज. चांगली सुरुवात इथे हेमंत भोईर याच्याकडून झालेली आहे. एक महत्त्वाच्या सामन्यामध्ये चांगली कामगिरी त्याच्याकडून होत आहे. पुन्हा एकदा हेमंत गोलंदाजी ट्रॅकवर समोर फलंदाज देवेंद्र. यावेळचा चेंडू अतिशय सुरेखरित्या खेळलेला आहे. चेंडू जाईल मिड विकेट क्षेत्रामध्ये एकच धाव मिळेल. एकपेक्षा काही नाही. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. एक धावाने अकाउंट ओपन झालेलं आहे. चेरोबा कोण या संघाचं 3 चेंडू टाकून झाले आहेत. फक्त एक धाव आलेली आहे. एक महत्त्वाचा फलंदाज बाद झालेला आहे. चांगली गोलंदाजी हेमंत भोईर याची. आता स्ट्राईकला दीपक. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा अतिशय सुरेखरित्या खेळला गेला आहे. क्षेत्ररक्षक तिकडे दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत आहेत. 2 धावा मात्र तिथे पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावांची संघाची धावसंख्या आहे 3. 1 बाद 3. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. पहिल्या षटकामध्ये हेमंत भोईर गोलंदाजी करतोय वीर तानाजी दापोडे संघाकडून. हेमंत भोईर पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज. समोर फलंदाज असेल दीपक. यावेळेचा चेंडू ऑफ स्टंपचा थोडासा बाहेर ठेवला होता. पंचांचा इशारा तो व्हाईट बॉल. अवांतर धावसंख्येने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 4. 1 बाद 4. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. पॉवर प्लेचं षटक आहे पण पॉवरफुल फटका अजून पाहायला मिळाला नाही आहे. हे पण पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. समोर फलंदाज असेल दीपक. यावेळेचा चेंडू मिड विकेटच्या दिशेने खेळून काढलेला आहे आणि याचे चौकार. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या होती ती 8. पुन्हा एकदा हेमंत गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय. यावेळेचा चेंडू सुरेख असा चेंडू होता. खोलवर टप्प्याचा चेंडू. निर्धाव चेंडू. अशा प्रकारे पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. पहिल्या षटकामध्ये 1 बाद 8 अशी धावसंख्या झालेली होती चेरोबा कोण संघाची. दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होत आहे मनोज पाटील. मागच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी झाली होती. 5 धावा खर्च करून 2 फलंदाज देखील बाद केले होते आणि ते कमबॅक करणारं शतक होतं वीर तानाजी दापोडे संघासाठी. कारण पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्या होत्या. त्यानंतर मात्र दुसरे षटक मनोज पाटील यांनी हाताळलं गेलं होतं. चांगले षटक त्यांच्या मार्फत फक्त 2 विकेट घेऊन 5 धावा खर्च केल्या होत्या. पुन्हा एकदा मनोज पाटील सज्ज होते दुसरे षटक टाकण्यासाठी. समोर फलंदाज असेल देवेंद्र. यावेळेचा चेंडू बॅटची कडा घेऊन चेंडू ट्रॅव्हल होतोय शॉर्ट लेगला. 1 धाव पूर्ण. 1 पेक्षा काही नाही. धावसंख्या होती ती 9. खोलवर टप्प्याचा चेंडू हाताळला गेला होता मनोज पाटील यांच्या मार्फत. बॅटची आतली कडा घेतली होती चेंडूने आणि शॉर्ट लेगला असलेले क्षेत्ररक्षक त्याच्याकडे चेंडू विसावला. 1 धाव मात्र मिळाली. पुन्हा एकदा मनोज पाटील तयार गोलंदाजी ट्रॅकवर. दीपकसाठी हा चेंडू मात्र चेंडू उडवलाय. चेंडू जाईल मिड विकेट सीमारेषे बाहेर. षटकार. ताकदवर फटका आपल्याला पाहायला मिळाला दीपक यांच्याकडून.
जागेवरूनच खेळला होता. अतिशय सुरेख असा फटका. 15 धावा धावफलकावर लागले आहेत. पुन्हा एकदा मनोज गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू उडवलाय. चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावांची संघाची धावसंख्या होती ती 17. धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. चांगली फलंदाजी करतोय दीपक. आतापर्यंत 14 धावांवर खेळत आहे. यावेळेस शपल क्रॉस झाले होते. किंचित तिथे बचावले. अतिशय सुरेख असा चेंडू हाताला गेला होता मनोज पाटील यांच्या मार्फत. पुन्हा एकदा मनोज पाटील गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज. ते मात्र चेंडू पुन्हा एकदा हवेत आहे. क्षेत्ररक्षक नाहीये. 1 धाव पूर्ण केलेल्या. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न करत आहेत आणि 3 धावा पूर्ण केले. ते 4थ्या धावेचा प्रयत्न. 4 धावा पूर्ण झालेल्या आहेत आणि 5व्या धावेचा प्रयत्न इथे मात्र पोचू शकत नाहीये. फलंदाज होतोय बाद. नुसती धावपल चालू होती मैदानामध्ये. या टोकाकडून त्या टोकाकडे 4 धावा धावून पूर्ण केल्या होत्या फलंदाजांनी आणि 5व्या धावेच्या प्रयत्नात बाद झाले. धावसंख्या 21. नवीन फलंदाज येतो परेश. महाजन येतोय नवीन फलंदाज. दीपक अजून खेळपट्टीवर आहे. दीपक याच्या बॅटमधून आतापर्यंत 18 धावा आलेल्या आहेत. त्याच्यामध्ये 3 चौकार आणि 1 षटकार आहे. संघाची धावा आहे ती 21. तिसरे षटक दुसरे षटक मार्गस्थ आहे आणि या षटकामध्ये मात्र धावा येत आहेत कोण संघासाठी. 13 धावा आतापर्यंत या षटकामध्ये आलेल्या आहेत आणि शेवटचा बॉल असेल या षटकातला. प्रशांत शून्यावर बाद झाला. त्यानंतर मात्र दीपक याने चांगली फलंदाजी केली. येथे मात्र पुन्हा एकदा चेंडू उडवलाय. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू लँड होतोय. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. डायरेक्ट हिट केला होता. 2 धावांची संघाची धावसंख्या होती ती 23 आणि अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 2 षटकामध्ये 23 धावा आलेल्या आहेत. चांगली धावसंख्या म्हणायला लागेल चेरोबा कोण संघाच्या. प्रशांत लवकर बाद झाला होता. त्यानंतर मात्र दीपक याने सूत्र हातात घेतली आणि धावगती मात्र चालू ठेवली. तिसरे षटक घेऊन गोलंदाज ज्ञानदेव. मागील 2 सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याच्या नावे आहे. गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्ही क्षेत्रामध्ये त्यांनी चांगली कामगिरी केलेली आहे आतापर्यंत. 3 चेंडूमध्ये 3 षटकार त्याने आज मारलेले आहेत आणि दापोडा गावच्या 2 फलंदाजांनी कामगिरी केलेली आहे. नितीन याने त्यानंतर ज्ञानदेव याने. अतिशय सुरेख असा चेंडू होता. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतोय. 2 धावा तिथे पूर्ण केलेल्या आहेत. पायांवर टाकला होता चेंडूला. माहिती फ्लिक केला. चेंडू स्क्वेअर लेग रिजन मध्ये ट्रॅव्हल झाला होता. 2 धावा मात्र रोखू शकत नाही. 2 धावांची संघाची धावसंख्या होती ती 25. इथे मात्र बॅटची वरची कडा घेतली. चेंडू हवेत आहे. 1 धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा तिथे पूर्ण झालेल्या आहेत. 2 धावांची संघाची धावसंख्या होती ती
27. पहिल्या मॅचचा विचार केला तर असं वाटलं होतं की धावा कमी पडतायत दापोड्या संघाच्या. त्यानंतर मात्र तिसऱ्या षटकामध्ये फलंदाजी करण्यासाठी ज्ञानदेव पाटील आले आहे आणि चौथ्या षटकामध्ये लागोपाठ 3 षटकार त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाले. असं वाटलं होतं की संघ कुठेतरी मागं आहे, धावा कुठेतरी कमी पडतायत. त्यानंतर मैदानात दापोड्या संघाचा वाघ आला आणि धावा झाल्या. 27 धावा झालेल्या आहेत. इथे मात्र सुरेख असा चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू आणि निर्धाव चेंडू. आणि धामणगावच्या स्पर्धेवेळी सुद्धा सेमीफायनलच्या राऊंडमध्ये कालवार संघासमोर स्ट्रगल करीत होते वीरतानाचे दापोडेचे फलंदाज. मात्र शेवटच्या षटकामध्ये ज्ञानदेव पाटील फलंदाजीसाठी आले आणि लागोपाठ 4 षटकार त्याच्या बॅटमधून आले. आणि इथे मात्र अतिशय सुरेख असा झेल आणि फलंदाज होतोय बाद. सत्तावीस धावा झालेल्या आहेत आणि तिसरा फलंदाज इथे बाद झालेला आहे. चेरोबा कोण संघाचा नवीन फलंदाज येतोय दिनेश भोईर. चार चेंडू टाकून झाले आहेत. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि आतापर्यंत या षटकामध्ये 4 धावा खर्च केलेल्या आहेत. 4 चेंडूमध्ये 1 फलंदाज देखील बाद केलेला ज्ञानदेवाने. चांगली गोलंदाजी आतापर्यंत होत आहे. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. दिनेश भोईर येतो नवीन फलंदाज. यावेळेचा चेंडू सुरेख असा फटका सजवलाय. चेंडू जातोय पॉइंटच्या दिशेने. 1 धाव पूर्ण. दुसरी धावेचा प्रयत्न आणि 2 धावा तिथे पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावांची संघाची धावसंख्या होती ती 29. शेवटचा चेंडू या षटकातला. ज्ञानदेव पाटील तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करत आहे. आतापर्यंत मोठे फटके मारण्याची मुभा दिलेली नाही या फलंदाजांना. पुन्हा एकदा ज्ञानदेव पाटील गोलंदाजी ट्रॅकवर. इथे मात्र ड्राईव्ह केलेला आहे. चेंडू जातोय या स्क्वेअर लेग रिजन मध्ये. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय. फक्त 1च धाव घेतलेली आहे. म्हणजे स्ट्राईक मात्र इथे दिनेश याला घ्यायची आहे शेवटच्या षटकामध्ये. आणि 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 3 षटकामध्ये धावा बनवल्या गेल्या त्या 30. शेवटचा आणि अंतिम षटक टाकण्यासाठी चिंतामण पाटील येतोय. सलामीवीर दीपक अजून खेळपट्टीवर आहे आणि स्ट्राईकला दिनेश भोईर असतील, कारण दीपक पाटील सलामी लावलेले फलंदाज आहेत. बरेचसे सिंगल डबल त्यांनी घेतलेले आहेत, त्यामुळे नक्कीच थोडेसे थकलेले आहेत आणि इथे मात्र मोठ्या फटक्यांची गरज आहे. म्हणून दिनेश यांनी स्ट्राईक स्वतःकडे ठेवलेली आहे. शेवटचा आणि अंतिम षटकाचा खेळ चालू आहे. चिंतामण पाटील गोलंदाजीसाठी सज्ज झाले. समोर फलंदाज असेल दिनेश. 30 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. पाहूया या षटकामध्ये किती धावांपर्यंत मजल मारतोय चेरोबा कोण हा संघ. चिंतामण पाटील पहिला चेंडू दिनेश साठी. इथे मात्र कट करण्याचा प्रयत्न. जागा बनवली होती स्ट्रोक साठी. पंचांचा निर्णय व्हाईट बॉल. व्हाईट साठी थर्ड अंपायर नाही आहे, फक्त रनआउट आणि बिमर साठी थर्ड अंपायर घेतला जाईल. पहिला चेंडू व्हाईटच्या स्वरूपातील हाताळला गेला आहे. अवांतर धावसंख्येने धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 31.
पुन्हा एकदा चिंतामण पाटील गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज. समोर फलंदाज दिनेश. यावेळेस मात्र पुलचा फटका. चेंडू जातोय डीप मिड विकेटला. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. इथे मात्र 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावांची संघाची धावसंख्या होते ती 33. धावा झालेल्या आहेत. पुन्हा एकदा चिंतामण गोलंदाजी ट्रॅकवर. समोर फलंदाज असेल दिनेश भोईर. इथे मात्र पुन्हा एकदा सुरेख असा चेंडू ड्राईव्ह केलेला आहे ऑन साईडला. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. इथे मात्र फलंदाजासाठी तिसरा अंपायरची मदत. तिसरे पंच सुनील म्हात्रे. नॉट आउट. 2 धावांची संघाची धावसंख्या होती ती 35. धावा धावफलकावर लागल्या गेल्या आहेत. तिसऱ्या अंपायरची मदत घेतली होती परंतु सेफ आहे. तिसरे अंपायर सुनील म्हात्रे सर सध्या इथे पॅव्हेलियन मध्ये उपलब्ध आहेत. पुन्हा एकदा चिंतामण पाटील गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होत आहे. समोर फलंदाज असेल दिनेश भोईर. 3 चेंडू टाकून झालेत. 2 चेंडू टाकून झालेत. पाच धावा खर्च केलेले आहेत आतापर्यंत. पुन्हा एकदा चिंतामण. दिनेश साठी हा चेंडू. इथे मात्र अतिशय सुरेख असा चेंडू. शरीराचा वेध घेणारा चेंडू. ते मात्र धाव घेतली नाहीये आणि दिली जाणार नाही कारण दोन्ही इनकडून दोन्ही फलंदाजांनी धावणे गरजेचे आहे. पुन्हा एकदा चिंतामण गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज. दिनेश भोईर साठी हा चेंडू. ते मात्र ड्राईव्ह केलेला आहे ऑन साईडला. क्षेत्ररक्षक तिकडे आहे. चांगले क्षेत्ररक्षण होत आहे. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत आणि तिसऱ्या धावेसाठी फलंदाज धावलेला आहेत. फक्त 2च धावा. 2 धावांची संघाची धावसंख्या होती ती 37. पुन्हा एकदा चिंतामण पाटील गोलंदाजीसाठी सज्ज. समोर फलंदाज असेल दिनेश भोईर. फुलटॉस चेंडू होता. चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. चौकार आणि पंचांचा इशारा येतोय. बीमर. नो बॉल. यॉर्कर चेंडू हाताला गेला होता. चिंतामण पाटील याच्याकडून निर्धाव चेंडू. धावसंख्या ती 42. शेवटचा चेंडू असेल या इनिंगचा. चिंतामण पाटील. शेवटचा चेंडू. सुरेख असा चेंडू. पुन्हा एकदा एक धाव तिथे पूर्ण केलेली आहे. काही चेंडू हाताला गेला होता शेवटच्या चेंडूमध्ये आणि अशा प्रकारे 43 धावा झालेल्या आहेत. 44 धावांचं आव्हान आहे ते वीर तानाजी दापोडे संघासमोर.
तर पहिल्या सत्राचा खेळ संपलेल्या पहिल्या सत्रामध्ये 43 धावा बनवल्या गेल्या चेरोबा कोण संघाकडून आणि 44 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे वीर तानाजी दापोडे या संघासमोर. सलामीची जोडी मैदानात आलेली आहे. स्ट्राईकला असतील राजू पाटील, त्यानंतर नॉन स्ट्राईकला कुंदन पाटील आणि गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होते प्रशांत. दरम्यान दापोडा गावचे श्री कमलाकर दशरथ पाटील याचकडून या संपूर्ण आयोजनाला वरालदेवी ताडाली संघाला आणि खास करून वीर तानाजी दापोडे संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद कमलाकर पाटील साहेब. पहिला चेंडू प्रशांत याचा समोर फलंदाज राजू पाटील. यावेळेचा चेंडू उडवला आहे ऑन साईडला. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. एक धावाने इथे अकाउंट ओपन झालेले आहे दापोडा संघाचा. 44 बनवायचे आहेत. तर स्ट्राईकला कुंदन पाटील. पहिले षटक आहे. प्रशांत पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी करतोय. प्रशांत याला फलंदाजीमध्ये मात्र निराशा झाली. इथे मात्र सुरेख असा फटका सजवलाय. चेंडू जातोय सीमारेषेबाहेर. चौकार. गोलंदाजी ट्रॅकवर. इथे मात्र पुन्हा एकदा लेगच्या दिशेने चेंडू मारलेला आहे. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाहीये. फक्त एकच धाव. एक धावसंख्येने संघाची धावसंख्या होते ती 6. बिनबाद 6. चांगली सुरुवात येते वीर तानाजी दापोडे संघाची. 44 बनवायच्या 4 ओव्हरमध्ये. चांगली सुरुवात झालेली आहे दापोडे संघाकडून. कुंदन पाटील यांच्या बॅटमधून 5 धावा. त्यानंतर राजू पाटील खेळतोय 1 धावसंख्येवर. गोलंदाजी ट्रॅकवर प्रशांत. ते मात्र ड्राईव्ह केलेला आहे. मिड ऑफला क्षेत्ररक्षक होता. 1 धाव पूर्ण. धाव घेतलेली नाहीये. धाव घेतलेली नाहीये तिथे. असं वाटलं होतं की चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातात आहे, पण चेंडू निसटला होता. थोडेसे अनफिट आहेत राजू पाटील, त्यामुळे धावेसाठी गेले नाहीत. इथे मात्र फुल टॉस चेंडू होता. पंचांचा निर्णय व्हाईट बॉल. अवंतर धावसंख्येने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 7. पहिल्या षटकामध्ये प्रशांत गोलंदाजी करतोय. आतापर्यंत 7 धावा खर्च केलेले आहेत. इथे मात्र सुरेख असा चेंडू. अतिशय सुरेख असा चेंडू होता. पंचांचा निर्णय व्हाईट बॉल. अवंतर धावसंख्येने धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 8. इथे मात्र फुल टॉस चेंडू स्वीप केलेला आहे. क्षेत्ररक्षण चांगलं होत नाहीये. 1 धाव पूर्ण केलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतोय. 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 2 धावांची संघाची धावसंख्या होती ती 10. बिनबाद 10. इथे मात्र चेंडू उचललाय. येतोय प्रेक्षणीय चौकार.
निर्धाव चेंडू. 17 चेंडू आणि 30 धावांची गरज वीर तानाजी दापोडे या संघाला हा सामना जिंकण्यासाठी. गणेश पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज. फुलटॉस चेंडू होता, बॅटच्या पट्ट्यात व्यवस्थित येत नाहीये. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. लागोपाठ 2 चेंडू येथे निर्धावच्या स्वरूपात टाकले गेले आहेत गणेश भोईर यांच्याकडून. चांगली सुरुवात गणेश भोईर यांनी करून दिलेली आहे संघासाठी. पहिल्या ओव्हरमध्ये 14 धावा होत्या, त्यानंतर दुसऱ्या ओव्हरचे 2 चेंडू निर्धाव गेलेले आहेत गणेश भोईर. इथे मात्र पुन्हा एकदा स्वंग करण्याचा प्रयत्न केला होता, बॅटच्या पट्ट्यात चेंडू येत नाही. निर्धाव चेंडू. लागोपाठ 3रा चेंडू निर्धाव गणेश भोईर यांचा. काही गोलंदाजी होते गणेश भोईर यांच्याकडून. पुन्हा एकदा गणेश भोईर गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज. कुंदन पाटील साठी हा चेंडू. शफल क्रॉस झाले आहेत. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू येतोय. 4 चेंडू निर्धावच्या स्वरूपात. काय गोलंदाजी करतोय गणेश. आणि अशा गोलंदाजीची खरं तर गरज होती कोण संघाला. पहिल्याच ओव्हरमध्ये 14 धावा आल्या होत्या. त्यानंतर कुठेतरी दुसरे षटक हे चांगलं हाताळण्याची गरज होती आणि तेच काम इथे गणेश भोईर यांच्याकडून होत आहे. लागोपाठ 4 चेंडू निर्धाव गेलेले आहेत. गणेश भोईर पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होत आहे. कुंदन पाटील साठी हा चेंडू. काय गोलंदाजी आहे गणेश भोईर यांची. इथे मात्र पुन्हा एकदा शरीराचा वेध घेणारा हा चेंडू. पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. लागोपाठ 5 चेंडू निर्धावच्या स्वरूपात फेकले गेले आहेत गणेश भोईर यांच्याकडून. काय या स्पर्धेची पहिली मेडन ओव्हर आपण बघतोय की काय. शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडू गणेश भोईर याचा. कुंदन पाटील यांच्यासाठी. इथे मात्र कटचा फटका खेळलेला आहे. चेंडू जातोय सीमारेषेकडे आणि बघता बघता चेंडूने सीमारेषा गाठलेली आहे. आणि शेवटच्या चेंडूवर येतोय हा प्रेक्षणीय चौकार. सुपली सोन्याची रे सुपली सोन्याची. लागोपाठ 5 चेंडू निर्धावच्या स्वरूपात फेकले गेले. शेवटच्या चेंडूवर प्रेक्षणीय फटका आपण बघितला कुंदन पाटील यांच्या बॅटमधून. कटचा फटका घेतला होता पॉईंटच्या क्षेत्रामधून. डीप बॅकवर्ड पॉईंटला मध्ये जाणारा प्रेक्षणीय चौकार आपण बघितला. चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या होते ते 18. अजून 26 धावा बनवायच्या आहेत. 12 चेंडू आणि 26 धावांची गरज. गोलंदाज येतोय दिनेश भोईर. गणेश भोईर यांच्यानंतर दिनेश भोईर. समोर फलंदाज असेल राजू पाटील. 12 चेंडू 26 ची गरज. यावेळी 7 चेंडू हवेत आहे. गोलंदाज चेंडू पर्यंत पोहोचले नाहीत. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाहीये. 1 धावसंख्येने संघाची धावसंख्या होते ती 19. 11 चेंडू 25 धावांची गरज. 11 चेंडू आणि 25 धावा. आणि कमबॅक करणारं षटक झालं दुसरं. ते हाताळले गेलं होतं गणेश भोईर यांच्या मार्फत. यावेळीचा चेंडू सुरेख असा चेंडू होता. पडल्यानंतर थोडासा खाली राहिला होता. आणि निर्धाव चेंडू पुन्हा एकदा. तर 10 चेंडू 25 धावांची गरज.
19 धावा झालेल्या आहेत. तिसरे षटक मार्गस्थ आहे. दिनेश भोईर गोलंदाजी करतो तिसऱ्या षटकामध्ये. दिनेश भोईर पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. समोर कुंदन पाटील. आखूड टप्प्याचा चेंडू होता, पुन्हा एकदा कट केलेला आहे. चेंडू जातोय पॉइंट आणि गलीच्या मधून 4 धावा. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या होते ती 23. नऊ चेंडू आणि 21 धावा बनवायच्या आहेत. पुन्हा एकदा दिनेश भोईर गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होत आहे. कुंदन पाटील यांच्या बॅटमधून हा प्रेक्षणीय चौकार आपण बघितला. अच्छा, सुरेख असा चौकार. दिनेश भोईर पुन्हा एकदा सज्ज. यावेळेस पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडू खेळलेला आहे. चेंडू जातोय सीमारेषेकडे. क्षेत्ररक्षक अडवू शकत नाही. चेंडू जातोय सीमारेषेबाहेर. चौकार. लागोपाठ 2 चौकार येथे कुंदन पाटील यांच्या बॅटमधून आलेले आहेत आणि त्याच ठिकाणी टार्गेट केलेलं आहे कुंदन पाटील यांनी. पुन्हा एकदा दिनेश भोईर इथे गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होताना. समोर फलंदाज असतील कुंदन पाटील आणि चांगली बॅटिंग आतापर्यंत 2 लागोपाठ चौकार त्यांच्या बॅटमधून आलेले आहेत. इथे मात्र अतिशय सुरेख असा फटका सजवलाय. 1 धाव पूर्ण केलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. चौकार. चौकारांची हॅट्रिक घेतलेली आहे. यांनी हा कारनामा केला होता पहिल्या सामन्यामध्ये. यावेळेचा हा चेंडू पुन्हा एकदा अतिशय सुरेख असा फटका सजवलाय. चेंडू जाईल का आणि पंचांचा इशारा तो चौकार. पस्तीस धावा धावपळावर लागल्या गेल्या आहेत. आता 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावा बनवायच्या आहेत 9. 6 चेंडू 9 धावा. लागोपाठ 4 चेंडू मध्ये 4 चौकार तिथे मारले गेले आहेत कुंदन पाटील यांच्या मार्फत. या अगोदर बघितलं दुसऱ्या षटकामध्ये लगातार 5 चेंडू निर्धावच्या स्वरूपात खेळले होते. त्यानंतर मात्र लगातार 1 चौकार आला. त्यानंतर पुन्हा डॉट चेंडू आणि लागोपाठ 4 चौकार कव्हर केलेले आहेत ते 5 चेंडू कुंदन पाटील यांनी.
आता 6 चेंडू 9 धावांची गरज. 12 मध्ये 26 बनवायच्या होत्या. आता 6 चेंडू आणि 9 धावा. गोलंदाजीसाठी परेश महाजन येतोय. राईट आर्म राऊंड विकेटने गोलंदाजी करताना इथे राजू पाटीलसाठी 6 चेंडू 9 धावांची गरज. सहा चेंडू 9 धावा. दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक केलं होतं कोण संघाने, मात्र तिसऱ्या षटकामध्ये दापोडे संघाने कमबॅक केलेला आहे. पहिलाच चेंडू अतिशय सुरेख असा चेंडू, निर्धाव चेंडू. तर 5 चेंडू 9 धावा. 5 चेंडू 9 धावांची गरज. पहिला चेंडू अतिशय फ्लाईट दिला होता चेंडूला आणि थोडासा चेंडू वल्ला होता. पुन्हा एकदा परेश गोलंदाजी ट्रॅकवर. इथे मात्र अतिशय सुरेख असा फटका सजवलाय. एक धाव पूर्ण, मात्र इथे क्षेत्ररक्षक चुकी करतोय. चेंडू जातोय आर पार, फरार, सीमा पार, चौकार. गोलंदाजी ट्रॅकवर. पुन्हा एकदा अतिशय सुरेख असा फटका सजवलाय. चेंडू जाईल सीमारेषे बाहेर, चौकार. तर 3 चेंडू आणि 1 धावाची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 3 चेंडू 1 धाव. लागोपाठ 2 चौकार आले आहेत राजू पाटील यांच्या बॅटमधून आणि या इनिंग मध्ये फक्त चौकारच आलेले आहेत. एकही षटकार अजून आलेला नाहीये. इथे मात्र सुरेख असा चेंडू, निर्धाव चेंडू. 2 चेंडू 1 धाव. चेसिंग कंपल्सरी. 2 चेंडू आणि 1 धावेची गरज. गोलंदाज परेश महाजन. या इनिंग मध्ये फक्त चौकार चालले आहेत. कुंदन पाटील यांनी 14 चेंडूंचा सामना केला, त्याच्यामध्ये 7 चौकार त्यांच्या बॅटमधून आलेले आहेत आणि 6 निर्धाव आणि 1 सिंगल. 2 चेंडू 1 धावेची गरज. इथे मात्र शेजारी वाढलेले आहेत. घेराव घातलेला आहे राजू पाटील यांना. दोन चेंडू 1 धाव. इथे मात्र चेंडू जातोय लॉंग लॉग सीमारेच्या बाहेर, चौकार आणि पंचांचा नो बॉल. मधून पाहायला मिळाले 29 धावा वैयक्तिक काढलेल्या आहेत कुंदन पाटील साहेब यांनी आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय कुंदन पाटील साहेब.
आणि मॅन ऑफ द मॅच कुंदन पाटील साहेब. 29 धावांची वैयक्तिक खेळीत 7 चौकार त्याच्यामध्ये समावेश आहे आणि लागोपाठ 4 चौकार त्यांच्या बॅटमधून आले होते. मॅन ऑफ द मॅच कुंदन पाटील साहेब. आणि आम्हाला मॅन ऑफ द मॅच स्पॉन्सर केलेले आहे स्वर्गीय सुनील मोतीराम चौगुले यांच्या स्मरणार्थ श्री दर्शन सुनील चौगुले याचकडून श्री नितीन बजागे साहेब यांच्या हस्ते हे मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक दिले जात आहे. आपण पाहू शकता टी व्ही स्क्रीनवर कुंदन पाटील साहेब यांना अतिशय सुरेख अशी खेळी त्यांच्यामधून आपल्याला पाहायला मिळाली. 29 धावा वैयक्तिक काढलेल्या आहेत. अभिनंदन साहेब. बेस्ट ऑफ लक फॉर नेक्स्ट मॅच. निश्चित जर आपण पाहिलं तर आजच्या दिवसामध्ये खूप चांगला आवाज ज्यांचा ऐकला सन्माननीय उमेशजी पाटील सर, तर त्यांचा आज आपण या ठिकाणी करूया स्वागत आणि सन्मान. खूप चांगला गोड आवाज आहे आणि आजच्या दिवसासाठी या स्पर्धेसाठी जोडले गेले. मी विनंती करतो नितीनजी बजागे साहेबांना की आपल्या शुभ हस्ते आपण करूया त्यांचा हेतुचित स्वागत आणि सन्मान. आपण पाहू शकता ज्यांचा आवाज आजच्या दिवसामधून या ग्राउंडवरती दुमदुमला असे आपण पाहू शकता उमेशजी पाटील सर, त्यांचा केला जातो या ठिकाणी शुभ सन्मान. खूप खूप धन्यवाद.